नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बोईवार सर. प्रथमतः माय नॉलेज माय थॉट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थॉमस माल्थस यांचा लोकसंख्येचा सिद्धांत पाहणार आहोत. मग उशीर न करता आपण सुरुवात करूया. थॉमस माल्थसचे नाव जेव्हा मुखावर येते तेव्हा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत आपोआप आपल्याला आठवायला लागतो. अशा या थोर माल्थसचा जन्म 1766 मध्ये इंग्लंडमधील गावात झाला. माल्थस लहानपणापासूनच बुद्धिमान होते. या बुद्धिमान असणाऱ्या माल्थसने गणितातील रँगलर पदवी प्राप्त केली होती. तत्कालीन इंग्लंडमध्ये वाढलेले गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी माल्थसने ॲन एसे ऑन प्रिन्सिपल्स ऑफ पॉप्युलेशन हा ग्रंथ 1798 साली लिहिला. या ग्रंथाला माल्थसने आपले नाव दिले नव्हते. माल्थसच्या पूर्वीही प्लेटो, अरिस्टॉटल, ॲडम स्मिथ यांनी लोकसंख्येवर आपले मत मांडले होते. माल्थसने 1798 साली प्रकाशित केलेल्या ग्रंथाला सबळ पुरावा मिळावा म्हणून स्वीडन, नॉर्वे, फिनलंड, रशिया, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड या देशात 1799 ते 1802 या काळात पर्यटक श्री डॅनियल क्लार्क यांच्याबरोबर त्यांनी प्रवास केलेला होता. नंतर पुढे त्याच ग्रंथाच्या 7 आवृत्त्या प्रकाशित झाल्या. माल्थसने जगापुढे आदर्श ठेवण्यासाठी वयाच्या 39व्या वर्षी लग्न केले. पुढे माल्थसने ॲन एसे ऑन प्रिन्सिपल्स ऑफ पॉप्युलेशन या ग्रंथाशिवाय हाय प्राइस ऑफ प्रोव्हिजन्स, नेचर अँड प्रोग्रेस ऑफ रेंट, द पुअर लॉ, मेजर ऑफ व्हॅल्यू, डेफिनेशन्स इन पॉलिटिकल इकॉनॉमी इत्यादी ग्रंथ देखील लिहिले. सनातनवादी विचारसरणीतील निराशावादी अर्थतज्ज्ञ किंवा अर्थशास्त्रज्ञ म्हणून जरी माल्थसची ओळख असली तरी मात्र माल्थस वैयक्तिक जीवनात अतिशय आनंदी वृत्तीचा व्यक्ती होता असे म्हटल्यास आपल्याला वावगं ठरणार नाही. तत्कालीन कालखंडात व्यापारवाद्यांनी देखील वाढत्या लोकसंख्येचाच पुरस्कार केलेला होता. कारण लोकसंख्या वाढ ही देशात आर्थिक सुबत्ता आणू शकते असे व्यापारवाद्यांना वाटत होते. त्यांच्या मते वाढत्या लोकसंख्येमुळे देशाचे लष्करी सामर्थ्य वाढते आणि इतर देशावर आक्रमण करून तेथे आपल्या वसाहती स्थापन करता येतात व तेथील कच्चा माल घेऊन त्याद्वारे उत्पादनात वाढ घडून निर्यातीत वाढ करता येते असे मत व्यापारवाद्यांचे होते. पर्यायाने सोने चांदीच्या साठ्यात वाढ करून राष्ट्राचे आर्थिक व लष्करी सामर्थ्य वाढवता येते. याचप्रमाणे निसर्गवादी अर्थतज्ज्ञही वाढत्या लोकसंख्येलाच पाठिंबा देतात. विद्यार्थी मित्रांनो, माल्थसने लोकसंख्या सिद्धांत का मांडला असावा? याचं कारण काय? त्यांना तो सिद्धांत मांडण्यासाठी कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली असावी ती आपण थोडक्यात पाहूया. 1798 साली इंग्लंडमध्ये अन्नधान्याची मोठी टंचाई निर्माण झाली होती. शेती हा प्रमुख व्यवसाय असूनही जुनाट पद्धतीने शेती केल्याने शेतीत घटत्या उत्पादन फलाचाच जास्त प्रत्यय येत होता. लोक अशिक्षित व धर्मावर विश्वास आणि अंधश्रद्धाळू होते. निर्माण झालेल्या संकटाची सोडवणूक परमेश्वरच करतो यावर त्यांची गाढ श्रद्धा होती. त्या कालखंडात अन्नधान्याच्या किमती भरमसाठ वाढत होत्या.
लोकांमध्ये दुःख, दारिद्र्य, बेकारी, रोगराई, उपासमार, चोऱ्या, दरोडे, मारामाऱ्या यांसारखे अनेक संकटे उद्भवत होती. याचे कारण तत्कालीन अर्थतज्ज्ञांना असे वाटत होते की यासाठी सरकार जबाबदार आहे किंवा राज्यसंस्था जबाबदार आहे. माल्थसला आपला सिद्धांत मांडण्यासाठीचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे विल्यम गॉडविनने मांडलेले विचार. ते म्हणतात, राज्यसंस्था किंवा सरकार हीच लोकांच्या दुःखाला व दारिद्र्याला कारणीभूत आहे. यापुढेही असे म्हणतात, श्रीमंत व गरीब यांच्यात जेव्हा संघर्ष होतो तेव्हा सरकार श्रीमंताची पाठराखण करते आणि गरिबाला तसेच सोडून दिल्याने गरिबाच्या वाट्याला हलाखीचे दिवस येतात. म्हणून राज्यसंस्था नष्ट करून स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वावर आधारित समाजाची उभारणी करणे आवश्यक आहे. आणि खऱ्या अर्थाने संकट नाहीसे करण्यासाठी राज्यसंस्था नष्ट केल्यास नरकातही स्वर्ग निर्माण करता येईल असे विचार गॉडविनने मांडले होते. अशा गॉडविनच्या विचाराला विरोध करण्यासाठी व सत्य जगापुढे मांडण्यासाठी माल्थसने 1798 साली ॲन एसे ऑन प्रिन्सिपल्स ऑफ पॉप्युलेशन हा ग्रंथ लिहिला. माल्थसला व्यापारवादी, निसर्गवादी व गॉडविनचे विचार पटले नाहीत, म्हणून त्यांनी आपल्या सिद्धांतात लोकसंख्या वाढ हीच दुःख, दारिद्र्य, उपासमारीचे कारण आहे असे नमूद केले. आपल्या ग्रंथात ते म्हणतात, स्त्री पुरुषांतील जबरदस्त लैंगिक आकर्षणामुळे देशातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते. खाणारी तोंडे वाढतात पण अन्नधान्याचा पुरवठा वाढत नाही. कारण लोकसंख्या वाढीबरोबर जमिनीचा पुरवठा मात्र मर्यादितच राहतो. त्यामुळेच दारिद्र्य, उपासमार, भुगबळीची परिस्थिती निर्माण होते असे मत माल्थसने मांडले. आता माल्थसचा नेमका सिद्धांत काय आहे तो आपण पाहूया. माल्थसच्या सिद्धांतानुसार लोकसंख्या वाढीचा वेग अन्नधान्य वाढीच्या वेगापेक्षा अधिक असतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेत विविध समस्या निर्माण होतात. माल्थसने हा सिद्धांत सविस्तर व गणिताच्या रूपात मांडला. त्याने आपल्या सिद्धांताचे 5 मुद्द्यामध्ये किंवा भागामध्ये रूपांतर केले. पहिल्या 3 मुद्द्यामध्ये किंवा भागात त्यांनी लोकसंख्या का व कशी वाढते, अन्नधान्याचे उत्पादन कसे मागे पडते व त्याचे परिणाम काय होतात यावर चर्चा केली. शेवटच्या 2 मुद्द्यात माल्थसने लोकसंख्येवर नियंत्रणात्मक उपाय सुचविले आहेत. काही सिद्धांताला या गृहीते देण्यात आलेली आहेत. ती गृहीते अशी की नंबर 1, स्त्री पुरुषात जबरदस्त लैंगिक आकर्षण असते. त्या लैंगिक आकर्षणामुळेच लोकसंख्या तर 25 वर्षांनी दुप्पट होते. नंबर 2 गृहीत, अन्नधान्य गणिती श्रेणीने व लोकसंख्या भूमिती श्रेणीने वाढते. नंबर 3, लोकांना जगण्यासाठी अन्नधान्याची गरज असते. नंबर 4, मर्यादित किंवा निश्चित जमिनीचा तुकडा किंवा पुरवठा असतो. लोकसंख्या वाढत जाऊन अन्नधान्याचा तुटवडा पडल्याने लोकात दुष्काळ, बेकारी, दारिद्र्य, चोऱ्या दरोडेची परिस्थिती निर्माण होते. लोकसंख्या व अन्नधान्याची वाढ माल्थसने खालीलप्रमाणे सांगितलेली आहे. नंबर अ, लोकसंख्या वाढ. माल्थस असे म्हणतो की स्त्री पुरुषातील लैंगिक आकर्षणामुळे लोकसंख्या जलद गतीने म्हणजेच भूमिती पद्धतीने वाढते. जसे 1, 2, 4, 8, 16, 32, 64 अशा पद्धतीने लोकसंख्या वाढते. त्यामुळे ती दर 25 वर्षात दुप्पट होते. पण अन्नधान्याच्या उत्पादनात
25 वर्षात दुप्पट स्थिती आपल्याला बघायला मिळत नाही. नंबर 2, अन्नधान्याची वाढ. मनुष्याला जगण्यासाठी अन्नधान्याची गरज असते, पण अन्नधान्याचे उत्पादन अमर्याद वाढविता येत नाही. म्हणजेच अन्नधान्याची वाढ ही गणितीय पद्धतीने होते. ती कशी? तर 1, 2, 4, 6, 8, 10 या पद्धतीने होते. त्यामुळे लोकसंख्या वाढ व अन्नधान्य वाढ यातील अंतर वाढत जाऊन देशात दारिद्र्य, उपासमार, बेकारी, भूकबळी, भांडणे, चोऱ्या, मारामाऱ्या यांसारख्या समस्या उद्भवतात. वरील परिस्थितीला आळा घालण्यासाठी थॉमस माल्थसने 2 उपाय सुचविले. ते खालीलप्रमाणे आपल्याला काय करायचे बघायचे ते बघूया. नंबर 1 उपाय असा आहे, तो म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय त्यांनी सुचविला. प्रतिबंधात्मक उपायास कृत्रिम उपाय असे सुद्धा आपल्याला म्हणता येईल. माणूस आपल्या विवेकबुद्धीचा वापर करून संतती नियमन करू शकतो. मानवाने लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी उशिरा लग्न करणे, लग्नानंतरही संयम बाळगणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, विवाहबाह्य संबंध न ठेवणे, नीतिमत्ता बाळगणे. यामुळे लग्न उशिरा केले तर प्रजनन क्षमता कमी होऊन मुले कमी होतात. सामाजिक बांधिलकी डोक्यात ठेवून व विविध संकटाची जाणीव बाळगून कमी मुलांना जन्म दिल्यास लोकसंख्या वाढ रोखता येते. परंतु माल्थसने संतती नियमनाच्या साधनाच्या वापराला व विवाहबाह्य अनैतिक संबंधाला फारसे महत्त्व दिलेले नसलेले अभ्यासायला मिळते. दुसरा जो उपाय त्यांनी सुचविला तो म्हणजे नैसर्गिक उपाय. मानवाने आपल्या सत्सद विवेकबुद्धीचा वापर करून लोकसंख्या नियंत्रित केले नाही तर निसर्गाकडून लोकसंख्या वाढीला आळा घातला जातो. त्यामुळे लोकसंख्येत आपोआपच घट होते. उदाहरणार्थ कोरोनासारखा आजार. लोकसंख्या व अन्नधान्याचा पुरवठा यात मानवाने समतोल साधण्याचा प्रयत्न केला नाही तर देशात निसर्गाचा कोप होऊन दुष्काळ पडतो, महापूर येतात, भूकंप होतात, युद्ध होतात. दुष्काळामुळे अन्ना वाचून लोक मरतील तर महापुरामुळे बुडून मरतील व भूकंपामुळे गाडले जातील आणि रोगराई, महागाई निर्माण होऊन उपासमारीने अनेक लोक मृत्यू पावतील व पर्यायाने लोकसंख्येत घट होईल आणि अन्नधान्याचा पुरवठा व लोकसंख्या यात समतोल साधला जाईल. वरील माल्थसने सांगितलेल्या उपायाचा अभ्यास केल्यास असे दिसते की प्रतिबंधात्मक उपाय अधिक परिणामकारक तर नैसर्गिक उपाय मात्र क्लेशदायक व हालापेष्टा करणारे आहेत. या 2 उपायाद्वारे माल्थसने तत्कालीन कालखंडात लोकांच्या डोक्यात प्रकाश पाडलेला दिसून येतो. माल्थसच्या सिद्धांतावरील आपल्याला काही टीका पाहायच्या आहेत. नंबर 1 टीका अशी करण्यात येते बघा, लोकसंख्या भूमिती श्रेणीने वाढते असे म्हणणे काय आहे? चुकीचं आहे. कसं? तर माल्थसने आपल्या सिद्धांतात दर 25 वर्षांनी लोकसंख्या दुप्पट होते असे म्हटले आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र असे कोणत्याही देशात झालेले दिसून येत नाही. उलट पाश्चिमात्य राष्ट्राचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला पाश्चिमात्य राष्ट्रातील लोकसंख्या घटलेली दिसून येते. अमेरिका वगळता इजिप्त व सिलोन सारख्या राष्ट्रात तर लोकसंख्या वाढण्याऐवजी कमी झालेली दिसून येते. नंबर 2 अन्नधान्य उत्पादन वाढीचा अनुभव चुकीचा. माल्थसने आपल्या सिद्धांतात अन्नधान्याची वाढ गणिती श्रेणीने म्हणजेच कमी वेगाने होते असे म्हटले, कारण शेतीत घटत्या फलाचा नियम प्रत्ययास येतो असा समज माल्थसचा होता. परंतु अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या राष्ट्रांनी शेतीची लागवड सधन पद्धतीने करून अन्नधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढविले. म्हणून माल्थसचे हे गृहीत सुद्धा निराधारच वाटते. नंबर 3
लैंगिक आकर्षणामुळे लोकसंख्या वाढते असे म्हणणे चुकीचे. माल्थस असे म्हणतो की स्त्री पुरुषातील लैंगिक आकर्षण हे वाढत्या लोकसंख्येचे कारण आहे. परंतु फ्रान्समध्ये स्त्री पुरुष आकर्षण कायम ठेवून आपल्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी तेथील लोकांनी लोकसंख्या नियंत्रित ठेवली. म्हणून लैंगिक आकर्षणाची अपरिहार्यता हे वाढत्या लोकसंख्येचे कारण ठरू शकत नाही असे काही अर्थतज्ज्ञांना वाटते. नंबर 4, घटत्या उत्पादन फलाचे गृहीत चुकीचे. माल्थसने आपला सिद्धांत मांडताना शेतीमध्ये घटत्या उत्पादन फलाचा नियम प्रत्ययास येतो असे म्हटले, पण हे अवास्तव आहे. कारण जगातील बऱ्याच राष्ट्रांनी शेती उत्पादनात नवीन साधनाच्या सहाय्याने क्रांती घडवून आणली. अशा प्रकारचा बदल शेती क्षेत्रात घडेल याचा विचार माल्थसने केला नाही. नंबर 5, नैसर्गिक उपाय चुकीचा. माल्थसच्या मते लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी नैसर्गिक उपायाचे समर्थन त्यांनी केले, परंतु हे योग्य नाही. माल्थस म्हणतो लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न मानवांनी केला नाही तर देशात युद्ध, भूकंप, अतिवृष्टी, रोगराई व दुष्काळ इत्यादी सारख्या घटना घडून लोकसंख्या कमी होते. परंतु ज्या देशात अन्नधान्याचा पुरवठा अधिक किंवा विपुल आहे व लोकसंख्या कमी आहे अशा देशातही अतिवृष्टी, दुष्काळ, भूकंप, रोगराई यासारख्या घटना घडतात. म्हणजे देशात नैसर्गिक आपत्ती येतात व त्या का येतात याचे उत्तर माल्थसचा सिद्धांत देऊ शकत नाही. नंबर 6, लोकसंख्येची वाढ म्हणजे श्रमशक्तीत वाढ. कॅनन असे म्हणतो की लोकसंख्या वाढली म्हणजे श्रमशक्तीत वाढ होते. याची दखल मात्र माल्थसने घेतलेली दिसून येत नाही. लोकसंख्या वाढीमुळे देशात श्रमशक्ती वाढून देशाची भरभराट होऊ शकते. या संदर्भात कॅनन म्हणतो जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य केवळ तोंड व पोट घेऊन जन्माला येत नाही तर त्याचबरोबर 2 हात पण घेऊन जन्माला येतो. म्हणजेच त्याचे हात त्याला जगण्यासाठी आवश्यक असणारे अन्न निर्माण करू शकतात किंवा आणखी 4 लोकांचे पोट भरण्या इतपत तो अन्न निर्माण करू शकतो. यातून उत्पादनात वाढ होऊन देशाची भरभराट होऊ शकते. या गोष्टीकडे मात्र माल्थसने दुर्लक्ष केलेले दिसून येते. वरील पद्धतीच्या अनेक टीका जरी माल्थसच्या सिद्धांतावर होत असल्या तरी माल्थसच्या सिद्धांताची जी महती आहे ती मात्र कमी होत नाही. कारण माल्थसने मांडलेल्या सिद्धांतामुळे जगातील अनेक देशाचे डोळे उघडलेले आपल्याला अभ्यासायला मिळतात. माल्थसच्या सिद्धांतामुळेच अनेक राष्ट्र आपल्या लोकसंख्या नियंत्रण करून आपली भरभराट व आपली प्रगती, आपला विकास घडून आणताना आपल्याला अभ्यासायला मिळतात. थँक्यू व्हेरी मच.